मुंबई लोकमान्य तिलक टर्मिनस के बाहर हॉकर्स से जब्त किए गए 100 अवैध गैस सिलेंडर और भारी मात्रा में गुटखा बरामद। महापौर ऋतु तावड़े ने दिए कार्रवाई के आदेश, बोली इन हॉकर्स की होगी जांच। मुंबई तिलक नगर वार्ड 149 के नगर सेवक सुषम सावंत ने लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशन के बाहर व्यवसाय कर रहे अवैध हॉकर्स पर रेड लगाकर 100 गैस सिलेंडर जब्त किए और भारी मात्रा में गुटखा बरामद किया, लेकिन पुलिस और बीएमसी द्वारा आरोपियों पर कोई कार्रवाई नहीं होती देख नगर सेवक सुषम सावंत वहीं आंदोलन पर बैठ गए। जानकारी मिलते ही महापौर ऋतु तावड़े यहां पहुंची और पुलिस तथा बीएमसी को आरोपियों पर कड़ी कार्रवाई करने के आदेश दिए। नमस्कार, आता मी या लोकेशनवरती उभी आहे सर, आणि या ठिकाणी संपूर्ण जवळपास 3 ड्रम भरून गुटखा, त्यानंतर संपूर्ण इल्लीगल 100च्या आसपास या ठिकाणी सिलेंडर आणि इल्लीगल म्हणजे फेरीवाले जे करत होते, तुम्हाला आता मुंबई महानगरपालिका पत्र देणार, ह्या मला सगळ्यांवरती कारवाई करून पाहिजे। अधिकारी जे ऑन ड्युटी होते त्यांच्यावर पण, आणि अधिकारी पण तुमचे जे ऑन ड्युटी आहे त्यांना वारंवार सांगून पण ही लोक त्यांच्यावरती कारवाई करत नव्हते, त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत होते, त्यांचीही चौकशी लाव। मग तुम्ही आता आदेश द्या तुमच्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना इमिजिएट। आता नाही या ठिकाणचे फेरीवाले गेले पळून, फेरीवाले सगळे पळून गेले, त्यांचं सामान सगळं जप्त केलेलं आहे। मुंबई महानगर वॉर्ड प्रत्येक फेरीवाल्याला घेऊन येणार, तुम्ही शब्द देताय, मी येणार तुमच्या इथे, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना। पकडून गेलेले फेरीवाले त्यांच्या हातातून निघून गेले आणि नाही म्हणूनच आम्ही आलोय, जिथे जिथे आम्हाला कळतंय। सुषम सावंतजींनी या ठिकाणी एक बोलतात ना, या विभागाचे नगरसेवक म्हणून फुलवारी असेल, तिचे भाऊ या ठिकाणी आहे, तर अच्छा बाबा आहेत या ठिकाणी, तर तेही इथे आलेले आहेत आणि त्यांनी पण या ठिकाणी लक्ष देऊन आपल्या विभागामध्ये या ठिकाणी स्वतःहून गाड्या वगैरे तोडून या ठिकाणी सगळा माल जप्त केलेला आहे। तर आता काय पाहिजे अजून प्रशासनाला? लोकप्रतिनिधी तत्परतेने आहे, महापौर म्हणून मी धावत येते, प्रशासनाने करावं। 4.5 वर्षाची जी सवय होती ना प्रशासनाला आतापर्यंत, ती आता त्यांची सगळी मोडीच निघालेली आहे। त्यांनी पण आता जागा व्हावं की आता काय तुमचं चालणार नाही, या ठिकाणी जे तुम्ही आतापर्यंत केलं मुंबईमध्ये ते आता होणार नाही। या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी सुज्ञ आणि तो सक्षम आहे, येऊन सांगतोय प्रशासनाला आणि त्यांना कारवाई करावी लागणार। शब्द देतो, मी प्रत्येक फेरीवाल्याला उचलून माझ्या इथे घेऊन येणार आणि तुम्हाला दाखवणार।
तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी DMCने शब्द दिलेले आहे. वॉर्ड ऑफिसर या ठिकाणी आहे, त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली या ठिकाणी कारवाई केली जाणार, एकालाही बसू दिलं जाणार नाही. आणि ज्या पद्धतीने जर हे अधिकारी अशा पद्धतीने काम करत असतील तर ह्यांचं तुम्ही निलंबन माझ्याकडे घेऊन या, ह्यांचे विषय हे चालणार नाही. मॅडम एकीकडे नशा कौतुक करते पदाधिकाऱ्यांचं, यांनी या ठिकाणी पूर्ण कारवाई केली, गाड्या फोडून गुटखा बाहेर काढला. या सगळ्या लोकांनी, सुषम सावंत आणि या सर्वांनी केले. आणि मला फोन करून सांगितले, ताई तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच या, इकडे काय चाललंय ते बघा. आम्ही ज्या वेळेपासून मी या ठिकाणी महापौर म्हणून या पदावर बसले आहे, बारकाईने आम्ही लक्ष देऊन एक एक फुटपाथ आम्ही रिकामी करतोय. आणि परत या ठिकाणी आपण जी टाउन बेंडिंग कमिटी बसवली आणि पुन्हा अशा लोकांना जर QR कोड किंवा विक्रेता प्रमाणपत्र, आता माझं बारीक लक्ष राहणार. सुषमजी तुम्हालाही थोड्या बघा, वेळासाठी ऍक्शन होते आणि नंतर नाही आता ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही दादर बघितलं, दादर रिकामी आहे, घाटकोपर पण बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आज मला लोक किती रस्त्यावरती भेटतात आहे, बोलतात आहे. कधी नाही झालं ते आता झालं. या ठिकाणी लक्ष नव्हतं, इथे पण आता लक्ष आलं. ही गोष्ट आज या ठिकाणी आमचे नगरसेवक ह्या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंतजी आणि आमचे फुलवारिया यांची बहीण आहे या ठिकाणी, कशिश फुलवारिया, आणि सगळे या ठिकाणी सुज्ञ नागरिक जे पदाधिकारी ज्यांनी स्वतःहून, म्हणजे हे खरं बघायला गेलं तर हे काम मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं होतं आणि पोलिसांचं होतं. पण आज या मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम चालू होतं, त्यांचा जो एक्स्ट्रा हे या लायसन्स डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, तर त्या पद्धतीने ही लोक फक्त माणसं बघून या ठिकाणी कारवाई करत होते. शेवटी आज सुषम सावंत नगरसेवक, फुलवारिया आणि सर्व पदाधिकाऱ्यांना स्वतः येऊन या गाड्या फोडाव्या लागल्या. आणि जेव्हा गाड्या फोडल्या त्याच्यामध्ये पूर्ण 3-4 ड्रम भरून या ठिकाणी गुटखा मिळाल्या आणि संपूर्ण सिलेंडर. आता या सिलेंडर ठेवणं ह्याच्यावरती किती नियम आहेत, मग हे नियम गेलेत कुठे सगळे? रस्त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने, आणि ह्या ठिकाणी संपूर्ण बघितलं तर BMCची सगळी माणसं राहतात आहे, संकुल आहेत त्यांचे, ते बिचारे घरात बसलेत, बोलून थकलेत, पण ह्या ठिकाणी कारवाई केली नाही. आता ज्या ठिकाणी एनवॉर्डची हद्द पण सुरू होते आणि आपल्या एमवेस्टची हद्द सुरू होते, त्या हद्दीवरून मी यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. एक तर लायसन्स डिपार्टमेंट मी आता फार कडकपणे घेणार आहे या ठिकाणी. मग एनवॉर्डचं लायसन्स डिपार्टमेंट असू दे, मुंबईचं कुठलंही लायसन्स डिपार्टमेंट आहे ना, या ठिकाणी थोडी पार्शलिटी करताना मला त्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी वागणूक दिसते. वॉर्ड ऑफिसरना सांगितलं आहे पूर्ण लक्ष द्यायचं. हा माल या ठिकाणी जप्त केलेले आहे, सिलेंडर सगळे उचललेले आहेत. आणि आता जे इथे बसले होते त्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेने पोलिसांना पत्र देऊन कारवाई करून त्यांना आत टाकलं पाहिजे. चीजें लिखी होगी उधर कैसी कार्रवाई होगी? वहाँ पे अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई है। बार बार हरकत का मुद्दा बार बार BMC में उठाने के बावजूद भी छात्र मुतर कार्रवाई करने का काम है। जो छोटे गाड़ी वाले पे, फेरी वाले पे एक भी कार्रवाई नहीं, पर छोटे दुकान वाले, धंधे वाले पे दुनिया भर की कार्रवाई। महिला लोग अपने स्टॉल मांगते हैं बचत गट का, उनको लीगली स्टॉल नहीं मिल पा रहा है, और यहाँ पे लाखों करोड़ों के फेरी वाले धंधे पर इनलीगल लगा के बैठे हैं। तिलक नगर स्टेशन टर्मिनस जो बोलते हैं, नाम तिलक नगर, जो हमारे क्या नाम बोलते हैं, महापुरुष जो हम जिन्हें गिनते हैं, स्वतंत्र ये जो है उनके दिया हुआ है, और उनके नाम के ऊपर ये इस तरह से नीचे इस तरह से फेरी वाले और बड़े पैमाने इनलीगल गुटखा चल रहा है, जो हमें इतना बुरा लगा। जो सुषम सावंत जी यहाँ पे स्थानीय नगर सेवक है, स्थानीय लोगों के इतना कंप्लेंट है, जो कई बार इनको प्रशासन को बोलने के बावजूद भी नहीं करने के कारण आज सारे कार्यकर्ता सब रास्ते में साथ में, उनको साथ में मिलके उन्होंने खुद यहाँ पे घात गाड़ी पकड़ी, उनका जो सिलेंडर पकड़ा और भी था, पर उन लोग भाग गए थे। तो स्थानीय पुलिस वाले का यहाँ पर बराबर सपोर्ट नहीं मिला था, रेलवे पुलिस का भी बराबर सपोर्ट नहीं मिला था। रेलवे पुलिस छोटे जो आते हैं, जो अपने क्या नाम बोलते हैं, यात्री लोग, उन पे तुम्हारा ये बैग दो, वो चेक करो, ये कर दो, तुमको छोटे छोटे बात में यहाँ पे पार्किंग के नाम पे उनको परेशान करना। पर इनलीगल दुनिया भर का पार्किंग यहाँ पे उनके रेलवे के हाथ में आता है, और टेम्पो और गाड़ी, ओमनी गाड़ी दुनिया भर, उनके अंदर इनलीगल ये अपना सिलेंडर गुटखा ये मिल रहा है, पर उस पर कार्रवाई नहीं हो रही है। अभी यही मुहिम चलाएंगे क्या? जरूर जरूर, हम जल्दी उस पर मुहिम कर कार्रवाई करेंगे। हम लोग भी उस पर रास्ते से उतरने वाले हैं। सब कहाँ है? सबसे पहले आज जो कार्रवाई हुई, उस कार्रवाई में मेरे साथ मेरे राजेश फुलवारिया जी, हमारे मंडल अध्यक्ष संजय जाधव, हमारे मंडल अध्यक्षा, हमारे वार्ड अध्यक्ष, मेरे सारे कार्यकर्ता और यहाँ के रहने वाले नागरिक, हमारे सोसाइटी प्रतीक्षा सोसाइटी के जो नागरिक है,
उन्होंने आज खुद रास्ते पे उतरे। पिछले कम से कम 3-4 सालों से मैं महानगर पालिका, तिलक नगर पुलिस स्टेशन, कुर्ला टर्मिनल्स, रेलवे पुलिस सबसे पत्र व्यवहार कर रहा हूँ, सबसे मीटिंग कर रहा हूँ कि आप ये जो बला हम पे है कुर्ला टर्मिनल्स नाम के कारण, आज जो इलीगल धंधे हो रहे इससे हमको छुड़वाओ, हमारे नागरिकों को बचाओ। वो हमारे नागरिक ना इधर रह सकते, ना सो सकते, ना उनके बच्चे पढ़ाई कर सकते। लेकिन यहाँ के प्रशासन के जो निचले अधिकारी है उनको सिर्फ इन हॉकर्स की पड़ी है। आप देख रहे हैं कि रात को अगर आप यहाँ आएंगे तो 100 से ज़्यादा हथकड़ी यहाँ पर लगती है, जो सिलेंडर के साथ यहाँ पर अलग अलग खाना बनाते हैं और वो बेचते हैं। और एकत्रित इथे टिळकनगरमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत. हे बघा, आता आम्ही या ढिगाऱ्यावर उभे आहोत. आपण खाली एकदा कॅमेरा करा. या गुटख्याच्या ढिगाऱ्यावर मी उभा आहे. जवळजवळ 2 फूट वरती आम्ही आहोत. एवढा माल हा आम्हाला मिळाला. त्याच्यापेक्षा जास्त माल पळून घेऊन गेले. तिथले काही टेम्पो जे आम्ही पकडले, पोलिसांना देत होतो, ते पोलिसांच्या समोर ते टेम्पोवाले हे गुटखा सिलेंडर घेऊन पळून गेले. त्यामुळे हा माल इकडनं संपूर्ण टिळकनगर, नेहरूनगर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला पश्चिम सगळीकडे इकडनंच माल जातो. इकडे सगळे हे जे लाईनीत टेम्पो आता आम्ही तोडले, जवळ 15-20 टेम्पो आहेत ज्याच्यामध्ये माल भरून ब्लॉक करून ठेवलेला आहे. महापौर की आपण त्वरित या. महापौरांनी पण एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे गुटखा, सिगरेट, तंबाखू, इलिगल सिलेंडर, त्यामुळे महापौर त्यांचे सगळे दौरे सोडून त्वरित आम्ही फोन केल्यानंतर 15 मिनिटात या फोन केला, महानगरपालिकेला फोन केला, या समोर रेल्वे पोलिसांना फोन केला, एकही अधिकारी आला नाही. मात्र महापौर मात्र आल्या. एवढा हलगर्जीपणा का? हे बिंदास झाले. त्यांना असं वाटतं की यांचं कोण बिघाडू शकत नाही. इथे आमचं शासन बदललंय. मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, महापौर महायुतीचं आहे, पण त्यांना असं वाटतं की अजून आम्ही जुन्यात विश्वास आहोत. आता ते हळूहळू जागे होतील. यांना इशारा काय देणार अशा? यांना इशारा हा देणार की मी आता एक पत्र लिहिणार की जेवढ्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या या टर्निंग नंबर्समध्ये आहेत, मग ते रेल्वे पोलीस असो, महानगरपालिका असो, टिळकनगर पोलीस स्टेशन असो, त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या तिथे असतात. आता या हॉकर्स परत मी महापौरांना बोलवेन, परत मी आयुक्तांना बोलवेन. आता जर या ठिकाणी परत हे जर धंदे लागले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मी करेन.